शिक्षक कुठे गेले? विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा सवाल. शाळा आहे, विद्यार्थी आहेत, वर्ग आहेत, पण शिकवण्यासाठी शिक्षक मात्र अपुरे. कागदोपत्री शिक्षकांची संख्या काहीही असो, प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचा आरोप पालक आणि ग्रामस्थ करत आहेत. शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. देशाचं भविष्य घडवणाऱ्या या चिमुकल्यांच्या भवितव्याशीच हा खेळ तर नाही ना? नेमके किती शिक्षक कमी आहेत? विद्यार्थ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतोय? पालकांची मागणी काय आहे? आणि प्रशासन याची दखल कधी घेणार? या सर्व प्रश्नांचा ग्राउंड रिपोर्ट जाणून घेण्यासाठी आमचे संपादक यांनी थेट शाळेत जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. शासन प्रशासनाच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात येते की जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या वाचल्या पाहिजेत. मात्र त्या शाळांची दुरवस्था काय आहे हे आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जरोणा या गावामध्ये आपण सध्या आहे आणि या शाळेमध्ये काय नेमकी स्थिती परिस्थिती आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या पाठीमागं पाहू शकता तुम्ही, ही जरोणा येथील जिल्हा परिषद शाळा आहे आणि या शाळेमध्ये जवळपास 1 ते 8 वर्ग हे आहेत. मात्र या ठिकाणची एकंदरीत परिस्थिती काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. सांगण्यात येत आहे की या शाळेमध्ये 1 ते 8 वर्ग असले तरी शिक्षक मात्र या ठिकाणी 3च आहेत आणि 3 पैकी 2च हजर आहेत. हे सुद्धा या गावकऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. आपल्यासोबत गावकरी आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे नेमकं एकंदरीत परिस्थिती काय आहे आणि देशाचं उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत नेमकं काय घडते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. आपल्यासोबत शाळा समितीचे अध्यक्ष आहेत. काय सांगाल एकंदरीत काय परिस्थिती आहे शाळेची? सर परिस्थिती अशी आहे की आमच्या शाळेमध्ये एकूण पटसंख्या 70च्या जवळपास आहे. तर कार्यरत शिक्षक इथे 3 आहेत. त्यापैकी हजर 2च आहेत. त्यासाठी आमची एकच मागणी आहे. आमची इथं कार्यरत कोरडे सर इथं परत आमच्या शाळेवर उपस्थित राहावे ही आमची मागणी आहे. सर, आपण जर बघितलं तर या ठिकाणी विद्यार्थी जर असतील सांगितल्याप्रमाणे 2च शिक्षक आहेत, 8 वर्ग आहेत. वाटत नाही का तुमच्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे प्रशासन खेळ करत आहे? हो सर, हे मला नक्कीच एवढं माहिती आहे. पण हे शासन आमच्यासोबत म्हणजे याचे शासन आहे जे आपले आमचे केंद्र प्रमुख सर आणि विस्तार अधिकारी आम्हाला येऊन भेटले इथं. त्यांनी आम्हाला असं म्हटलं की आम्ही 10 दिवसा म्हणजे आमच्याकडे लेखी पण आहे की 10 दिवसामध्ये तुमचा शिक्षक आम्ही तुम्हाला परत देऊ. पण आजपर्यंत 10 दिवस पूर्ण होऊन त्यांनी आमच्याकडे अजून ते शिक्षक आमची मागणी आहे त्यांनी पूर्ण केलेली नाही. तुमच्याकडून काय मागणी केली आहे? मागणी त्याने आमच्याकडून अशी मागणी केली, फक्त आमची त्यांच्याकडेच मागणी होती. तुमचीच मागणी काय त्यांच्यापर्यंत काय तुम्ही काय मागितलं त्यांना? आम्ही त्यांना मागितलं सर, आमचे कोरडे सर आधी उपस्थित होते, ते सर आम्हाला जिल्हा परिषद शाळेवर आम्हाला आमचे कोरडे सर परत पाहिजे कार्यरत नेहमी करता. नक्कीच गावचे सरपंच सुद्धा आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहे. तुम्ही गावचे सरपंच प्रथम नागरिक म्हणून आहे, कसं बघता या शाळेकडे तुमचा? माझ्या उद्देशाने कसं आहे सर, अगोदर आमच्या इथं भरपूर विद्यार्थी पण आणि पुन्हा शिक्षक पण होते. आता कसं झालं म्हणजे शिक्षक त्यांनी लगेच कमी केले आणि आमच्या गोरगरीब लेकरांना जे आहे ना, जे जसं शिक्षण पाहिजे तसं मिळू लागलं नाही. तरी आमच्या गावकऱ्यांची माझी इच्छा आहे की बुवा त्यांनी जे आमच्या इथे जे कोरडे सर होते त्यांनी जसं त्यांना परत इथं दुनियामध्ये जसं त्यांनी आणायला पाहिजे आणि हीच आमची सगळ्या गावकऱ्याची माझी मागणी. किती वर्ग आहेत तर किती विद्यार्थी आहेत? 1 ते 7 म्हणजे शाळा आहेत ना, तिच्यामध्ये 1 ते 70 पर्यंत समजा पटसंख्या आहे. तिच्यामध्ये 2च शिक्षक इथे ठेवलेत त्यांनी. 1 ते 8 वर्ग आहेत, 1 ते 6 वर्ग आहेत? 1 ते 8. 1 ते 8 वर्ग. किती पटसंख्या आहे? मग पटसंख्या एकूण 70 संख्या. आणि किती शिक्षक आहेत? शिक्षक 2 होते. बरं, कसं तुम्ही आता सरपंच म्हटल्यावर कसं बघता? म्हणजे जे वर्ग आहेत 1 1 2 2 3 3 वर्ग एकाच खोलीत बसवत असतील, 2च शिक्षक आहेत, वाटत नाही का तुमच्या उज्ज्वल भविष्य, जे आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्य घडणारे विद्यार्थी असतील, पालक असतील, कसं बघता एकंदरीत प्रकार? माझ्या मते आता 2च शिक्षक म्हटल्यानंतर आता दुसरी म्हणा का पहिली म्हणा, यांना दुसरीतली तिसरीतली एका ठिकाणी बसावं लागते, पुन्हा 5वीतली किंवा 6वीतली त्यांना एका ठिकाणी बसावं लागते. त्याच्यामुळं जसं त्यांना शिक्षण भेटायला पाहिजे हे काही मिळावं लागलं. नक्कीच. तर गावचे सरपंच सुद्धा आपल्यासोबत, काही पालक आपल्यासोबत आहेत. तुम्ही पालक आहे, तुमचे मुलं या ठिकाणी शाळेत आहेत, दिलं जाते का शिक्षण व्यवस्थित? नाही. बरं, काय अडचणी येतात? अडचण म्हणजे त्या पोळ्या शिक्षणच मास्टरच हजर नाहीत.
इथं यावं तर हेडमास्तर म्हणते मग ते आलेच नाही. मास्तर तर आहे तिथं. आता आहे ना एकच राहत. किती वर्गात आहे तुमचा मुलगा मुलगी? मुलगी आहे 6वी, एक आहे 5वी, एक आहे 2री, एक आहे 1ली. बरं बरं. आता किती शिक्षक आहेत मग इथं? इथे एकच एकच आहे. शाळावर एकच आलो की पाहिला की शाळावर एकच मास्तर आहे. कागदोपत्री 3 दाखवले. 3 ते दाखवायला लागले, पण तिथं हजर नाही ना. बरं बरं. मग हजार किती राहतात? हेडमास्तर राहतात कुठे मेघालय झालो म्हणतात. हजार किती राहतात? हजार 1001. एकच आहे का? पालकांचं मत आपण ऐकलंच आहे. आणखी सुद्धा काही गावकरी आपल्या सोबत आहेत. काय एकंदरीत शाळेची परिस्थिती कसं बघताय? परिस्थिती आहे सर की इथं आमची केंद्रीय शाळा झोन नाही. या ठिकाणी 1 ते 8 वर्ग असून या ठिकाणी 7 वर्ग चालू येतं आणि यामध्ये जवळपास 70 ते 72 पटसंख्या आहे. आणि या ठिकाणी 2 शिक्षक गेले 4 महिन्यापासून. आणि या ठिकाणी इथला एक शिक्षक तात्पुरत्या बदलीवर यांनी बेलगाव या ठिकाणी पाठवला आणि एकच शिक्षक 7 वर्ग कसा समजू शकते. त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थी भविष्य एकदम पाहण्यात येते. तर आमची सरकारला एकच विनंती आहे की जो शिक्षक आमचा बदलून गेलेला आहे तो परत द्यावा आणि आणखी इथे शिक्षक वाढवण्यात यावे. तुमच्या मागण्या नाही पूर्ण झाल्या तर गावकऱ्याच्या वतीने काय इशारा देण्यात येणार? इशारा असा आहे की सर जर शिक्षक आम्हाला परत भेटला नाही तर आम्ही जवळपास पूर्ण विद्यार्थी घेऊन पंचायत समिती या ठिकाणी शाळा भरू. नक्कीच. तर पालकांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या. रयत क्रांती संघटनेचे जितू पाडेकर सुद्धा आपल्यासोबत आहेत. हो, आपण खूप मोठ्या घोषणा पाहतो सरकारच्या. जिल्हा परिषद शाळा वाचल्या पाहिजेत, गाव सुधारले पाहिजेत, जिल्हा परिषद आपली शाळा टिकली पाहिजे. आता कसं बघता आता तुम्ही सध्या या स्पॉटवर शाळेमध्ये आहे, कसं टिकलो? एकदम दयनीय अवस्था आहे. या जुन्नर गावामध्ये आदिवासीची संख्या जास्त आहे, गोरगरीब जनता या ठिकाणी मोठ्या संख्येत आहे. ही जी शाळा आहे जिल्हा परिषद शाळा ते पहिलीपासून 8वीपर्यंतचे वर्ग भरतात, पण शिक्षकाच्या कमतरतेमुळे इथे या ठिकाणी शिक्षणावर परिणाम होत आहे आणि इथं शिकणारे सगळ्या गोरगरिबाची मुलं आहेत. सरकारला हे गरिबाची मुलं घडवायची का यांचं भवितव्य अंधारमय करायचं हाच एक या ठिकाणी मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. मी तर या निमित्तानं असं सांगेल की तात्काळ या ठिकाणी शिक्षकाची उपलब्धता झाली नाही तर सर्व गावकऱ्यांना घेऊन आम्ही BDO कार्यालयात BDOच्या कॅबिनमध्ये तिथे त्या ठिकाणी शाळा भरवणार आहे. कुठेतरी तो पैसा जिल्हा परिषद शाळेसाठी खर्च केला तर खरंच देशाचं उज्ज्वल भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो कामी पडेल का? नक्कीच. आपण भारत देशाला तरुणाचा देश म्हणतो, पण तरुणाच्या हाताला या ठिकाणी काम नाही, तरुणाच्या हाताला या ठिकाणी शिक्षण नाही. शिक्षण देण्यामध्ये सरकार या ठिकाणी अपयशी पडत आहे आणि शिक्षकाच्या मागे SIRचं काम मतदार नोंदण्याचं काम लावून दिल्यामुळं या ठिकाणी शिक्षकांचं जे प्रेशर आहे त्यांच्यावर कामाचं प्रेशर ठिकाणी वाढत आहे. त्याचं शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊन प्रशासकीय कामाकडे त्यांचं जास्त वळल्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांचं शिक्षणाचं भवितव्य या ठिकाणी पूर्ण अंधारमय झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शाळेचे हेडमास्टर आपल्यासोबत आहेत. नक्की परिस्थिती काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. सर, नक्की परिस्थिती काय आहे शाळेची? नक्की म्हणजे आता आम्ही कार्यरत सध्या 2 शिक्षक आहेत. पटसंख्या 1 ते 6 ची 64 आहे. 1 ते 8 वर्ग आहे की 1 ते 6? वर्ग 1 ते 8 आहे. बरं, चालू किती आहेत वर्ग? चालू 6. चालू 6 आहेत. आता तुम्ही शिक्षक किती आहे इथं? सध्या 2 आहे आम्ही. बरं. आता कागदोपत्री 3 दाखवले, कागदोपत्री 3 आहे. ते डेप्युटेशनवर पाठवले बेलगावी. बेलगावला पाठवले. हां. पण आता तुमचं नियोजन कसं आहे? म्हणजे आम्ही 1 ते आता 6 कसं- वर्ग आहेत, 2 शिक्षक आहेत, कसं शिकवता तुम्ही मुलांना? आम्ही आता कसं करतो, 2-2 वर्ग बसवतो. कधी कधी मग बहु अध्यापन पद्धतीचा वापर करतो. आता 2-2 वर्ग तुम्ही बसवता, ठीक आहे. मग शिकवता कसं? अभ्यास क्रमांक तर बदलतो. नाही, आता 3री 4थी जर असेल तर 3रीचा अभ्यासक्रम दोन्ही यायला चालतो. दोन्ही यायला चालतं. हां. पण यामुळं जे मुलं आहेत ते डिस्टर्ब होत नाहीत. हां, डिस्टर्ब होते ना. डिस्टर्ब होतात. डिस्टर्ब होते. कसं कसं मॅनेज करता तुम्ही? मॅनेज तसंच करायचं मग आता. पण असं वाटत नाही की विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे म्हणून? विद्यार्थ्याचं नुकसान तर होते. शाळा प्रशासनाला तुमच्या वतीने काय सांग? त्यांनी एक शिक्षक द्यायला पाहिजे. द्या. हां, त्यावेळेस मग सुरळीत चालतं. नक्कीच. तर आपण बघितलं की या ठिकाणी शिक्षकांचा तुटवडा आहे आणि या शिक्षकांच्या तुटवड्यामुळं विद्यार्थ्यांचं खरंच शैक्षणिक नुकसान होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. पालक असतील, या ठिकाणचे जे शाळा समिती अध्यक्ष असतील व या ठिकाणचे जे हेडमास्टर यांनी आपल्याला हे सांगितलं आहे. मात्र शासन प्रशासन इतर बाबीवर लाखो करोडो रुपये खर्च करते, मात्र जिल्हा परिषद शाळा फक्त वाचवा हा संदेश शासन प्रशासन देते का? मात्र प्रत्यक्षात जिल्हा परिषद शाळा कशी वाचेल याकडं शासन प्रशासन दुर्लक्ष होत आहे, हे मात्र आता निश्चितच. आपला विदर्भाला देविदास खनपटे, बुलढाणा. ही धक्कादायक परिस्थिती आहे बुलढाणा जिल्ह्यातील जनुना येथील जिल्हा परिषद शाळेची.